नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, मी अयोध्याला आली आहे। अयोध्या रेल्वे स्टेशन आहे हे वाला, इथं आम्ही आता आलो आहोत। आता आम्ही नका रेल्वे स्टेशनवर कनक भवन आहे तिथं आलो आहोत। 500 रुपयाची रूम केली आहे। आता इथं आम्ही जेवण करायला आलो आहोत कनक भवनमधून। 80 रुपये थालीप्रमाणे आहे। तुम्ही अनलिमिटेड जेवण आहे, तुम्ही किती पण जेवण करू शकता। कोळ्याची भाजी, चटणी, आलूची भाजी, वरण, पोळी। हे कनक भवन आहे। कनक भवनच्या बाजूलाच मंदिर पण आहे, ते कनक भवनच पण आहे हे पण। नंतर आम्ही नका सकाळी उठल्यानंतर इथं दर्शनासाठी गेलो होतो। तो अंदरचा सगळं व्हिडिओ काढला आहे। दर्शनासाठी गेलो होतो आम्ही। आता इथून आम्ही नका दशरथ भवनला गेलो होतो। रामजीच्या बाबाचं मंदिर आहे हे वाला, इथं दर्शनासाठी चाललो आम्ही आता आहे। त्याच्यानंतर आम्ही इथं आलो आहोत अमावा मंदिर, राम रसोई जेवण करायसाठी। ही मुलगी आहे माझी। इथं नका चांगलं म्हणजे फ्रीमध्ये जेवण होतं, छान होतं जेवण, मस्त फ्रीमध्ये जेवण होतं। राम मंदिर आहे अमावा। त्याच्यानंतर आम्ही हनुमानगडी आहे, हनुमानजीचं मंदिर आहे हनुमानगडी। आम्ही नगर रामाचं दर्शन घ्यायच्या अगोदर हनुमानगडीचं दर्शन घ्यायसाठी अगोदर लोक जाते। त्याच्यानंतर मग रामाचं दर्शन करायला जाते। तर हनुमानगडीला खूपच गर्दी होती, उन्हाळा दिवस होता, खूपच तापत होती, तरी आम्ही पण दर्शन केलं हनुमानगडीचं। संध्याकाळ झाली होती। आता आम्ही नका रामाच्या दर्शनाला चाललो होतो, रामजीच्या दर्शनाला। काय मी आहे इथं आहे, माझे नातेवाईक भरपूर इथं। असं राम मंदिर आहे, आजूबाजूचा परिसर हे ते रामाचं दर्शन झालं। रामाचं त्यावेळेस आम्हाला आरती पण मिळाली रामाची। किती सुंदर मूर्ती आहे रामजीची, दर्शन पण झालं, आरती पण मिळाली आम्हाला। रामकी पेढी आहे अयोध्याले, तिथं आम्ही आता आंघोळीसाठी चाललो आहोत। इथं आंघोळीसाठी आंघोळीसाठी आम्ही आलो आहोत। इथं नका आपल्या नका सरोई नदीमधून नका असे मोठे मोठे पाईप टाकून इथं नका रामच्या पेढीमध्ये नका असं पाणी सोडलं आहे। छान पाईपा मोठे मोठे बंपर आहे त्याच्यानं। खूपच मी आता आंघोळ करून राहिली, डुबक्या मारून राहिली। माझ्यासोबत माझा नातू आहे एक लहानवाला। किती मस्त पाणी, शुद्ध पाणी आहे, छान पांढरं होतं। असं आंघोळ वगैरे केली मी, म्हणजे असं शुद्ध पाणी येऊन राहिलं त्यातून पाईपाने। आता मी आंघोळ झाल्यानंतर अशी उभी आहे इथं तयारी करून। माझा नातू वगैरे आंघोळ करत होता, इथं पाहून राहिली मी। आता सरयू नदीकडे चाललो आम्ही। आता सरयू नदी आहे, नदीकडे चाललो आता इथून रामकी पेढीनंतर। हे पाहिजे सरयू नदी आहे। इथं नका खूप लोक कमी आंघोळ करते, कारण इकडलंच पाणी नका तिकडे रामपेढीमध्ये जाते, जास्त इकडे आंघोळ करत नाही। म्हणजे तुमचं खूप म्हणजे वातावरण म्हणजे भीतीचं कारण आहे, त्याच्यामुळे लोक जास्त तिकडे। आता व्हिडिओ पाहिल्यानंतर आता झाला, व्हिडिओ संपला आता ह्या मला। आता मला सबस्क्राईब, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। पाहिल्याबद्दल धन्यवाद। बोटिंग वगैरे आहे इथं अशा मस्त। तर इथं खूप कमी लोक करते आंघोळ।
छान वाटते. इथं बोटिंग वगैरे राहते, बोटिंग करते लोक.